Good morning, my dear students. Myself, Bhusari Vishwas, lecturer at Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shogao. My subject is pharmacognosy. So, student, previous lecture we have seen or we discussed the chemical nature of natural drugs. In that previous lecture, we have seen alkaloids, definition of alkaloids, then occurrence and distribution of alkaloids, then properties of alkaloids, function of alkaloids, then identification of taste of alkaloid. In that, identification by precipitation methods, a Mayer's reagent test, then Daguerreotype reagent test, then Wagner reagent test, Hager's reagent test, and B is identification by color reagent. Then classification of alkaloids, then extraction or isolation of alkaloids. Today we are going to discuss our in this chapter next point, ग्लायकोसाइड्स. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याच्यामधीलच नेक्स्ट जो पॉईंट आहे सेकंड ग्लायकोसाइड्स हा स्टडी करणार आहोत. त्याची डेफिनेशन काय आहे ग्लायकोसाइडची? ग्लायकोसाइड्स आर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ऑफ प्लांट अँड ॲनिमल ओरिजिन. ग्लायकोसाइड्स काय आहे? एक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे जे की आपल्याला प्लांट किंवा ॲनिमल ओरिजिनपासून मिळू शकतं. विच इल्ड ऑन आयदर ॲसिडिक ऑर एन्झायमॅटिक हायड्रोलिसिस, वन ऑर मोर शुगर ऑर नॉन शुगर रेसिड्यू. त्याच्यामध्ये काय असतं? हायड्रोलिसिस किंवा एन्झायमॅटिक आपण पाहत होतो. ग्लायकोसाइड्स काय आहे? ग्लायकोसाइड्स एक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे जे की आपल्याला प्लांट आणि ॲनिमल ओरिजिनपासून मिळतं. इल्ड ऑन आयदर ॲसिडिक ऑर एन्झायमॅटिक हायड्रोलिसिस, वन ऑर मोर शुगर ऑर नॉन शुगर रेसिड्यू त्याच्यामध्ये असू शकतं. देन नॉन शुगर मॉइटी जर प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये, जर नॉन शुगर मॉइटी प्रेझेंट असेल तर त्याला आपण काय म्हणतो? अग्लायकॉन मॉइटी किंवा जेनिन. The non-sugar moiety is also called as a glycon or a genin and sugar moiety is called as glycons. एक म्हणजे नॉन शुगर त्याला आपण काय म्हणतो? अग्लायकॉन मॉइटी किंवा जेनिन, आणि सेकंड वन आहे शुगर मॉइटी, त्याला आपण काय म्हणतो? ग्लायकॉन्स. जेनिन or अग्लायकॉन्स may be hydroxylic compounds like alcohols or phenols or even it may be an amines. जेनिन किंवा ग्लायकॉन्स मॉइटी जी आहे ते कसे आहे? हायड्रोलिक कंपाऊंड्स आहेत. त्याच्यामध्ये लाईक दॅट अल्कोहोल्स असेल, फेनॉल्स असेल किंवा इव्हन इट मे बी अमाइन्स. देन ग्लायकोसाइड्स आर ॲसिटल अँड दस द कंडेन्सेशन ऑफ प्रोडक्ट और कंडेन्सेशन प्रोडक्ट ऑफ शुगर अँड अग्लायकॉन मोस्ट कॉमनली ऑकरिंग. शुगर ॲज अ प्रोडक्ट ऑफ हायड्रोलिसिस ऑफ ग्लायकोसाइड्स आर ग्लुकोज लाईक दॅट मॅनोज अँड गॅलेक्टोज, रॅमनोज, डिजिटॉक्झस अँड Saccharomers occur rarely. Few glycosides like alpha, beta and methyl glycosides, gamma methyl glycosides and galactosides are prepared synthetically. जे अल्फा आहे, बीटा आहे, गॅमा मिथाइल ग्लायकोसाइड्स किंवा गॅलेक्टोसाइड्स कसे प्रिपेअर केले जातात? सिंथेटिकली प्रिपेअर केले जातात. ॲज दे आर नॉट फाउंड इन नॅचरली, आणि हे नॅचरली आपल्याला फाउंड होत नाहीत. देन दस ॲक्शन ऑफ ग्लुकोज ऑन ॲक्शन ऑफ ग्लुकोज ऑन मिथेनॉल प्रोड्यूस अल्फा मिथाइल ग्लायकोसाइड्स अँड बीटा मिथाइल ग्लायकोसाइड्स. देन फार्मास्युटिकली इम्पॉर्टंट ग्लायकोसाइड्स आर ऑप्टेन फ्रॉम व्हेजिटेबल सोर्स ओनली. आणि फार्मास्युटिकली इम्पॉर्टंट ग्लायकोसाइड्स जे आहेत ते आपल्याला कशापासून ऑप्टेंट होतात? जे व्हेजिटेबल सोर्स आहेत त्याच्यापासून फक्त आपल्याला ते ग्लायकोसाइड्स ऑप्टेंट होऊ शकतात. दे ऑकर इन व्हेरियस पार्ट्स ऑफ प्लांट लाईक अ फ्रूट्स, सीड्स, लिव्ज अँड बार. आणि ते आपल्याला कुठे ऑकर होतात? जे व्हेरियस पार्ट्स आहेत प्लांटचे त्याच्यामध्ये ऑकर होऊ शकतात. त्यानंतर नेक्स्ट वन स्टडी करायचं आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ ग्लायकोसाइड्स. ग्लायकोसाइड्सच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत त्या स्टडी करायच्यात. ग्लायकोसाइड्स आर कलरलेस, क्रिस्टलाइन अँड नॉन रेड्युसिंग शुगर. ग्लायकोसाइड्स कसं आहे? कलरलेस आहे, क्रिस्टलाइन आहे आणि नॉन रेड्युसिंग कंपाऊंड आहे. कसं आहे? ग्लायकोसाइड्स आर कलरलेस,
सेकंड क्रिस्टलाइन अँड नॉन रिड्युसिंग कंपाऊंड. ग्लायकोसाइड्स कसं आहे, कलरलेस आहे, क्रिस्टलाइन आहे आणि नॉन रिड्युसिंग कंपाऊंड्स आहे. देन मोस्ट ऑफ देम आर ऑप्टिकली ॲक्टिव्ह अँड आर लिओरोटरी. आणि मोस्ट ऑफ देम ते कसे असतात, ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतात किंवा त्याच्यापैकी काही कसे असतात, ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतात आणि कसे लिओरोटेटरी असतात. कसे असतात, लिओरोटेटरी असतात. दे आर वॉटर सोल्युबल ॲज वेल ॲज अल्कोहोल सोल्युबल. आणि त्यांची जर सोल्युबिलिटी पाहिजे ठरली, कशाची, अल्कोहोल कशामध्ये सोल्युबल आहे किंवा इनसोल्युबल कशामध्ये आहे, हे जर पाहायचं ठरलं तर जनरली आपल्याला काय रिझल्ट मिळतो जर सोल्युबिलिटीचा, तर वॉटरमध्ये सोल्युबल आहेत. त्याचबरोबर अल्कोहोलमध्ये जर आपण ग्लायकोसाइड्स अल्कोहोलबरोबर त्याची रिॲक्शन केली तर अल्कोहोलमध्येही ते सोल्युबल आहे. दे आर हायड्रोलाइज विथ डायल्यूट ॲसिड अँड एन्झाईम. आणि ते हायड्रोलाइज होतं कशाबरोबर, डायल्यूट ॲसिडबरोबर, त्याचबरोबर एन्झाईमबरोबर ते हायड्रोलाइज होतं. प्रॉपर्टीजमध्ये काय काय पाहिलं आपण, ग्लायकोसाइड्स कसे आहेत, कलरलेस आहेत, क्रिस्टलाइन आहे आणि नॉन रिड्युसिंग कंपाऊंड्स आहे. देन मोस्ट ऑफ देम आर ऑप्टिकली ॲक्टिव्ह अँड आर लिओरोटेटरी. देन थर्ड वन, दे आर वॉटर सोल्युबल ॲज वेल ॲज अल्कोहोल सोल्युबल अँड दे आर हायड्रोलाइज विथ डायल्यूट ॲसिड अँड एन्झाईम. एन्झाईमबरोबर त्याचबरोबर डायल्यूट ॲसिडबरोबर ते हायड्रोलाइज केले जाते किंवा त्याचं हायड्रोलायसिस होतं. देन नेक्स्ट वन आहे फंक्शन. नेक्स्ट वन काय आहे, फंक्शन. फंक्शनमध्ये काय आहे, मग प्रोटेक्टिव्ह एजंट म्हणून त्याचा आपण यूज करू शकतो. त्याचबरोबर प्लांट स्टिम्युलंट आणि ग्रोथ रेग्युलेटर्स. ग्लायकोसाइडचं फंक्शन काय काय आहेत, एक प्रोटेक्टिव्ह एजंट आहे, सेकंड वन आहे प्लांट स्टिम्युलंट आणि थर्ड वन आहे ग्रोथ रेग्युलेटर्स. आता त्याच्यामध्ये आणखी काय जे इम्पॉर्टन्स ग्लायकॉन मॉइटीज आहेत, जे इम्पॉर्टंट ग्लायकॉन मॉइटीज आहेत त्याच्यामध्ये मॉइटीज दिलेले आहेत आणि फिजिओलॉजिकल ॲक्शन दिलेले आहेत. जसं की आपण शुगर आणि नॉन शुगर किंवा ग्लायकॉन आणि अग्लायकॉन पाहिलं होतं, त्याच्यामध्येच ते एक्झाम्पल आहेत. त्याच्यामध्ये मॉइटीज आहे आणि त्याच्या फिजिओलॉजिकल ॲक्शन आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे मिथाइल सॅलिसिलेट फ्रॉम गाउलथेरिया. मिथाइल सॅलिसिलेट फ्रॉम गाउलथेरिया ही मॉइटी आहे. त्याची फिजिओलॉजिकल ॲक्शन काय आहे, ॲनाल्जेसिक आहे. त्यानंतर अँथ्राक्विनॉन डेरिव्हेटिव्ज इन सेन्ना, कॅस्कारा सॅग्राडा, ॲलोई आणि रुबार. त्याची फिजिओलॉजिकल ॲक्शन काय आहे, लॅक्झेटिव्ह आहे. देन नेक्स्ट वन आहे स्ट्रोफॅन्थिन डिजिटॉक्झिन इन स्ट्रोफॅन्थस अँड डिजिटॅलिस रिस्पेक्टिव्हली. त्याची फिजिओलॉजिकल ॲक्शन आहे कार्डिओटॉनिक्स. देन सिनिंग्रीन इन अ ब्लॅक मस्टार्ड. त्याची फिजिओलॉजिकल ॲक्शन आहे इरिटंट. देन सॅलिसिन इन सॅलिक स्पेसिस. त्याची फिजिओलॉजिकल ॲक्शन आहे अँटीरुमॅटिक्स. आणि नेक्स्ट वन आहे 18 बीटा ग्लिसरायटिनिक ॲसिड्स फ्रॉम लिकोरिस. त्याची फिजिओलॉजिकल ॲक्शन आहे अँटीपेप्टिक अल्सर. आणि हॅस्पेरिडिन इन सिट्रस फ्रूट. त्याची फिजिओलॉजिकल ॲक्शन आहे कॅपिलरी फ्रॅजिलिटी. देन नेक्स्ट वन आहे क्लासिफिकेशन. आता क्लासिफिकेशनमध्ये त्याचे क्लास दिलेले आहेत. क्लासिफिकेशन आहे. क्लासिफिकेशनमध्ये द ग्लायकोसाइड्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ केमिकल नेचर ऑफ देअर ग्लायकॉन मॉइटीज ॲज अ फॉलोज. आणि क्लासिफाईड कशाच्या बेसिसवरती केलेले आहे, त्याचं जे केमिकल नेचर आहे किंवा त्याच्या ग्लायकॉन मॉइटीज आहेत त्याच्यावरती ग्लायकोसाइडचं क्लासिफिकेशन पडलेलं आहे किंवा क्लासिफिकेशन त्याचे क्लास तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये सायनोफोरिक ग्लायकोसाइड्स हा त्याचा फर्स्ट क्लास आहे. सेकंड वन आहे कार्डियाक ग्लायकोसाइड्स. थर्ड वन आहे सॅपोनिन ग्लायकोसाइड्स. त्यानंतर फोर्थ वन आहे आयसोथायोसायनेट ग्लायकोसाइड्स. आणि लास्ट वन आहे फेनॉलिक ग्लायकोसाइड्स. आता फेनॉलिक ग्लायकोसाइड जो आहे, दिस इज द ग्रुप ऑफ कव्हरिंग लार्जेस्ट नंबर ऑफ ग्लायकोसाइड्स अवेलेबल फ्रॉम प्लांट सोर्स अँड डिपेंडिंग अपॉन द केमिकल स्ट्रक्चर दिस ग्रुप सबडिवायडेड ॲज अ फॉलोज. आणि केमिकल स्ट्रक्चरमुळं हा जो ग्रुप आहे फेनॉलिक ग्लायकोसाइड्स हा सबडिवायडेड केलेला आहे. त्याच्यामध्ये मग परत 5 सबटाईप पडलेले आहेत. त्याच्यामध्ये सिम्पल फेनॉलिक ग्लायकोसाइड्स आहे. त्यानंतर अँथ्रॅसिन ग्लायकोसाइड्स आहे, काउमॅरिन ग्लायकोसाइड्स आहे, फ्लॅवन आणि फ्लॅवोनाइड्स ग्लायकोसाइड्स आहे. त्यानंतर अँथोसायनाइडिन अँड देअर ग्लायकोसाइड्स हा एक क्लास आहे.
आता वन बाय वन डिस्कस करूया. सायनोफोरिक ग्लायकोसाइड्स किंवा सायनोजेनेटिक ग्लायकोसाइड्स असं त्याला सेकंड नाव आहे. कशाला? सायनोफोरिक ग्लायकोसाइडला. दे इल्ड ऑन मॉलिक्यूल ऑफ हायड्रोसायनिक ॲसिड्स ॲज द प्रोडक्ट ऑफ देअर हायड्रोलिसिस. त्याची जी इल्ड आहे सायनोफोरिक ग्लायकोसाइड्समध्ये काय किंवा सायनोजेनेटिक ग्लायकोसाइड्समध्ये काय होतं, जी इल्ड आहे वन मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोसायनिक ॲसिड ॲज द प्रोडक्ट ऑफ देअर हायड्रोलिसिस. देन प्रोनासिन फ्रॉम द प्रोनस सेरोनिटा. जे प्रोनसिस आहे ते फ्रॉम कशापासून? प्रोनस सेरोनिटा. आणि अमायगडॅलिन. काय? अमायगडॅलिन फ्रॉम बिटर आल्मंड आर कॉमन एक्झाम्पल ऑफ दिस ग्रुप. त्याचे अमायगडॅलिन आणि प्रोनासिन हे त्याचे एक्झाम्पल आहेत, कॉमन एक्झाम्पल. त्यानंतर कार्डियाक ग्लायकोसाइड्स जे आहे, द टर्म इट सेल्फ is a self-explanatory, indicating the glycoside act on cardiac muscle or heart muscle. Therapeutically, this glycoside strengthens heart muscle by increase the force of contraction and thereby it is efficiency. आणि हे जे कार्डियाक ग्लायकोसाइड्स आहे ही टर्म इट सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे आणि ती काय इंडिकेट करते की जे ग्लायकोसाइड्स कशावरती ॲक्ट होतात, जे कार्डियाक मसल आहे कार्डियाक मसलवरती ॲक्ट होतात किंवा हार्ट मसलवरती ॲक्ट होतात, त्याला आपण कार्डियाक ग्लायकोसाइड्स असं म्हणतो. त्यानंतर थेराप्युटिकली दिस ग्लायकोसाइड्स स्ट्रेंथन हार्ट मसल बाय इन्क्रीजिंग द फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन अँड देअर बाय इट्स एफिशियन्सी. देन कार्डियाक ग्लायकोसाइड्स कॅन बी डिव्हायडेड इंटू टू मेजर कॅटेगरीज. जे कार्डियाक ग्लायकोसाइड्स आहे ते डिव्हाइड केलेले आहेत दोन मेजर कॅटेगरीजमध्ये. एक म्हणजे कार्डिनोलिड्स अँड सेकंड वन आहे बॅफॅडायनोलिड्स. एक म्हणजे कार्डिनोलिड्स आणि बॅफॅडिनोलिड्स. आता कार्डिनोलिड्स कॉमनली ऑकरिंग इन द प्लांट बिलॉंगिंग टू ॲपोसायनसी स्क्रोफुलरेसी. जे कार्डिनोलिड्स कॅटेगरीमध्ये येणारे जे प्लांट आहे किंवा कार्डिनोलिड्स जे ग्लायकोसाइड्स आहे ते जनरली आपल्याला कोणत्या फॅमिलीच्या ड्रगपासून मिळू शकतात, तर अपोसायनसी असेल किंवा स्क्रोफुलरेसी ज्या ड्रगची फॅमिली असेल त्या ड्रगमधून आपल्याला जे काही कार्डिनोलिड्स ग्लायकोसाइड्स आहे ते मिळू शकतात. आणि त्याचबरोबर जे सेकंड टाईप पाहिला आपण बॅफॅडायनोलिड्स आर कॉमनली इन लिलियासी. आणि बॅफॅडायनोलिड्स हे कॉमनली कुठे ऑकर होतात आपल्याला, जे लिलियासी फॅमिलीचे ड्रग आहेत त्या ड्रगमध्ये. त्यानंतर नेक्स्ट वन आहे इम्पॉर्टंट एक्झाम्पल ऑफ कार्डियाक ग्लायकोसाइड्स आर पर्फुरिया ग्लायकोसाइड्स फ्रॉम डिजिटॅलिस लीव्ज. मग त्याच्यामध्ये जेनिन असेल, झिटॉझिनोजेनिन असेल, हे त्याचे एक्झाम्पल आहेत. त्यानंतर थर्ड वन आहे सॅपोनिन ग्लायकोसाइड्स. थर्ड वन काय आहे? सॅपोनिन ग्लायकोसाइड्स. त्याला एल सॅपोसोप असंही म्हटलं जातं. सॅपोनिन ग्लायकोसाइड्स एल सॅपोसोप. दिस प्लांट ग्लायकोसाइड्स ऑन हायड्रोलिसिस यील्ड अँड अ ग्लायकॉन नोन ॲज सॅपोजेनिन. जे ग्लायकोसाइड्स आहे हायड्रोलिसिस म्हणजे काय? ब्रेकडाऊन. दिस प्लांट ग्लायकोसाइड्स ऑन हायड्रोलिसिस नंतर काय होतं, जे ॲग्लायकॉन यील्ड भेटते त्याला आपण काय म्हणतो? सॅपोजेनिन. देन दे फॉर्म कोलॉइडल सोपी सोल्युशन इन वॉटर, हेन्स नेम ॲज अ सॅपोनिन. आणि त्याचं सॅपोनिन नाव का पडलं, तर ते वॉटरबरोबर त्याची जर रिॲक्शन केली आपण तर ते काय करतं, कोलॉइडल त्याचबरोबर सोपी सोल्युशन फॉर्म होतं. त्याच्यामुळं आपण त्याला काय नाव दिलेलं आहे? सॅपोनिन ग्लायकोसाइड त्याचं नाव आहे. दे कॉजेस हिमोलायसिस ऑफ रेड ब्लड कॉर्पस्कल्स इव्हन इन अ व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशन. आणि व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशनमध्ये काय होतं त्याच्यामध्ये, तर हिमोलायसिस इन अ रेड ब्लड कॉर्पस्क्युलेशन. देन इफ टेकन ओरली दे आर लेस हार्मफुल. आणि जर आपण सॅपोनिन ग्लायकोसाइड्स ओरली घेतलं तर ते लेस हार्मफुल आहे. देन सॅपोनिन आर पॉवरफुल इमल्सिफायर अँड गुड डिटर्जंट. सॅपोनिन कसं आहे? पॉवरफुल इमल्सिफायर आहे, त्याचबरोबर गुड डिटर्जंट आहे. पॉवरफुल इमल्सिफायर त्याचबरोबर गुड डिटर्जंट आहे. देन दे आर टू टाईप्स ऑफ केमिकली दोन टाईप्स पडतात. एक म्हणजे स्टेरॉइडल सॅपोनिन आणि सेकंड वन आहे ट्रायटर्पेनॉइड्स सॅपोनिन. स्टेरॉइडल सॅपोनिन आणि ट्रायटर्पेनॉइड सॅपोनिन.
देन त्याचे एक्झाम्पल काय आहे, डिजिटोनिन आहे, झिटोनिन आहे अँड डिजिनोनिन त्याला डिजिटॅलिसिड्सपासून, त्यानंतर डायोजेनिन आणि झिटोनिन त्याचं आणखी एक्झाम्पल आहे. त्यानंतर नेक्स्ट वन आहे आयसोथायोसायनेट ग्लायकोसाइड्स. आयसोथायोसायनेट ग्लायकोसाइड्स these are the sulfur containing glycosides. आयसोथायोसायनेट ग्लायकोसाइड्स कसं असतं, सल्फर कंटेनिंग ग्लायकोसाइड्स आहे. द एक्झाम्पल ऑफ दिस ग्रुप आर, त्याचं एक्झाम्पल काय आहे मग आयसोथायोसायनेटचं, सिनिंग्रीन आहे आणि ग्लुकोनॅपिन आहे. सिनिंग्रीन आणि ग्लुकोनॅपिन त्याचं एक्झाम्पल आहे. देन नेक्स्ट वन आहे डिपेंडिंग, आता नेक्स्ट जे आहे फेनोलिक ग्लायकोसाइड्स. दिस इज ग्रुप कन्व्हर्टिंग largest number of glycosides available from plant source depending upon the chemical structure. This group is subdivided. मग त्याचे सब टाईप पाहिलेले आहेत आपण. सिम्पल फेनोलिक ग्लायकोसाइड्स आहे, त्याच्यामध्ये कसं आहे सिम्पल फेनोलिक ग्लायकोसाइड्स फ्रॉम प्लांट, त्याच्यामध्ये अग्लायकॉन, त्याच्यामध्ये सॅलिसिन आहे, गाउल्थेरिन आहे, त्याच्यानंतर ग्लुकोव्हॅनिलिन आहे. स्पेसिस काय काय आहेत मग, सॅलिसिनची सॅलेक्स स्पेसिस आहे, गाउल्थेरिनची गाउल्थेरिया आहे आणि व्हॅनिलिनची व्हॅनिलिया स्पेसिस आहे. त्यानंतर सेकंड वन आहे अँथ्रेसिन ग्लायकोसाइड्स. त्याची अग्लायकॉन, त्याच्यामध्ये क्रिस्पोफेनॉल त्याची सोर्स आहे कॅस्कारा, ॲलोइमोडिन त्याचा सोर्स आहे रुबार्ब आणि सेन्ना, त्यानंतर हिईन त्याचा सोर्स आहे सेन्ना, त्यानंतर बार्बेल्युआन त्याचा सोर्स आहे ॲलोई, त्याच्यानंतर काउमॅरिन ग्लायकोसाइड्स त्याचं जे ॲग्लायकॉन आहे त्याचं आहे ॲम्ब्युलिफेरॉन, त्याच्यानंतर स्कोपोपलेटिन आणि ॲस्क्युलेटिन. ॲम्ब्युलिफेरॉन, असाफोइटिडा. देन त्याचे सोर्स काय काय आहेत, असाफोइटिडा आहे, गॅल्बॅनम, त्यानंतर गॅल्बॅनम जालप आहे, बेलाडोना आहे, स्ट्रॅमोनियम आहे, टोबॅको आहे, हॉर्स चेस्ट नट आहे. त्यानंतर नेक्स्ट वन आहे फ्लॅवन्स आणि फ्लॅवनॉइड्स ग्लायकोसाइड्स. त्याचं कॅमोफेरॉल, जेंटिसिन, त्याच्यानंतर त्याचे सोर्स आहे सेन्ना, जेंटिनियन आणि स्वेरिटा, लुकोरिस, त्याचबरोबर लेमन आणि ऑरेंज पिल्स. आणि त्यानंतर लास्ट वन आहे अँथ्रोसायनाइड ग्लायकोसाइड्स. त्याचं काय आहे ग्लायकॉन, तर सायनिडिन आहे, मॅल्व्हिडिन आहे, त्याचे सोर्स आहेत रोज, त्यानंतर पर्पल ग्रेप्स त्याचे सोर्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट वन आहेत केमिकल टेस्ट. केमिकल टेस्टमध्ये काय आहे, सायनोफोरिक ग्लायकोसाइड्ससाठी टेस्ट आहे, त्यानंतर सॅपोनिन ग्लायकोसाइड्स टेस्टसाठी टेस्ट आहे, कार्डियक ग्लायकोसाइड्ससाठी टेस्ट आहे आणि इम्पॉर्टंट टेस्ट आहे त्याला किलॅनी टेस्ट आपण म्हणतो. त्यानंतर त्याचं आयसोलेशन कशा प्रकारे केलं जातं ते एक महत्त्वाचं आहे. नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस द डिटेल, ज्या केमिकल टेस्ट आहेत त्या डिटेलमध्ये आपण स्टडी करूया. त्याचबरोबर त्याचं आयसोलेशन कसं केलं जातं ग्लायकोसाइड्सचं ते पण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिटेलमध्ये स्टडी करूया. थँक्यू.